नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसंबंधीच्या बातम्या, पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान आणि लाडक्या बहिणींसंबंधी नमो पीक विमा योजना या संबंधी आणि कर्जमाफीच्या महत्त्वाच्या बातम्या, दिवसभरातील 50 झटपट बातम्या बघून घेऊया. काय आहेत आजच्या महत्त्वाच्या अपडेट. यंदा सरासरी पाऊस, मात्र उष्णतेची लाट येणार. IMDचा पहिला अंदाज व्यक्त. अल निनोचा परिणाम नाही. 2 महिन्यात प्रचंड उकाडा. काही ठिकाणी तापमान 50 अंशापर्यंत शक्यता. लाखांच्या उंबरठ्यावरील सोने घसरणार. 55,000पर्यंत. अमेरिकन तज्ञांच्या अंदाजाने सराफ बाजारात खळबळ. लग्न सराईत भारतीयांना मिळणार मोठा दिलासा, त्यामुळे सोनं होणार स्वस्त. कापूस लागवड क्षेत्रात देशात सातत्याने घट. 130 लाख हेक्टरहून 100 लाखांपर्यंत कापूस लागवडीचा आला दर खाली. कापसाचे भाव आगामी काळात वाढण्याची शक्यता. कृषीचे कामकाज होणार अधिक स्मार्ट. क्षेत्रीय उपक्रम, मालमत्ता स्थितीसाठी ऍप वापरणार. ऍपमुळे शेतकऱ्यांना देखील होणार अतिशय भरमसाठ मोठा फायदा. चीनच्या आयात शुल्काचा अमेरिकी शेतकऱ्यांना मोठा धसका. निर्यात कमी होऊन पिकांना दर न मिळण्याची भीती. शेती न परवडणारी असल्यामुळे अमेरिकन शेतकरी ट्रम्प यांच्यावरती भडकले. अतिवृष्टीच्या मदत यादीतील नावांच्या भाषांतरामुळे गोंधळ. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही मदत. प्रशासनाच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना भेटतोय मानसिक त्रास फक्त. उन्हाळ्यातही कोथिंबीर मातीमोल. चाकणमध्ये भाव घसरल्याचा शेतकऱ्यांना मोठा बसतोय फटका. एक जोडी फक्त 3 रुपयांना, त्यामुळे शेतकऱ्याची कोथिंबीर होती आहे मातीमोल. विद्युत मीटर नेण्यापूर्वी ग्राहकाला पूर्वसूचना देणे अनिवार्य. ग्राहक आयोगाचे महावितरणला कंपनीला आदेश, त्यामुळे कोण जर मीटर घ्यायला आले असेल तर त्यांना तिथेच थांबवा. द्राक्ष दरात प्रति किलो 15 रुपयांपर्यंत घट. द्राक्षांचा हंगाम अंतिम स्वरूपामध्ये आल्यानंतर आता मात्र द्राक्षांच्या किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका. लाडक्या बहिणींसाठी तारा राणी महिला कर्ज योजना आता सरकार आणणार. यामुळे शेतकऱ्यांसह महिलांनाही भेटणार सक्षमीकरणासाठी कर्ज. महिलांसाठी आनंदाची बातमी. राहीबाई पोपरेंकडून शेतकऱ्यांसाठी देशी बियाणे निर्मितीची मोहीम. शेतकऱ्यांना देशी बियाणे होणार महत्वाचं. स्वस्त आणि अतिशय चांगला दर. सुधारित वाण तंत्रज्ञानातून कापूस उत्पादकता वाढ साधणार. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर वाघमारे यांचा मोठा विश्वास. देशात कापूस पीक हे महत्वाचं. कोकण किनारपट्टीवरती येलो अलर्ट. पुढील 3 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. अवकाळीने आंबा पिकांचं होणार मोठं नुकसान. महाराष्ट्रात 15 ते 19 दरम्यान पाऊस. बोगस रेशन कार्डसाठी राज्यात तपासणी मोहीम सुरू. पुरावे सादर न करणाऱ्यांचे कार्ड होणार रद्द. 31 मे पर्यंत प्रक्रिया सुरू राहणार, तेव्हा होणार कारवाई. सोने 3 दिवसामध्ये 2700 रुपयांनी स्वस्त. चांदीची मोठी घसरण. जागतिक घडामोडीमुळे दरात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता. सर्वसामान्यांना भेटणार लग्न सराईमध्ये मोठा दिलासा. शक्तीपीठ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात जिल्हाबंदी. इंडिया आघाडीचा संघर्ष समितीला मोठा पाठिंबा. शिंदेंनी शेतकऱ्यांशी गद्दारी केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. कुणाल कामराचं गाणं वाजून करणार निषेध. द्राक्ष दरात प्रति किलो 15 रुपयांपर्यंत घट झाल्याने शेतकरी संतापला. राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्याकडे आला असतानाच वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली. गाईच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ. हसन मुश्रीफ यांची घोषणा. शेतकऱ्यांना मुश्रीफांनी दिला मोठा दिलासा, त्यामुळे शेतकरी झाले आनंदित. राज्यात टरबूज 400 ते 3000 रुपये. कळमना बाजारात 700 ते 900 रुपये. छत्रपती संभाजीनगरमध्ये 600 ते 1300 रुपये. सांगलीत मिळतोय 1000 ते 2000 रुपये दर. अकोल्यात 800 ते 1000 रुपये दर.
महायुतीच्या जाहीरनाम्याची राज्यव्यापी होळी करणार. अनिल घनवट यांचा थेट सरकारला इशारा. कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही म्हणून बँकांच्या नोटिसांचीही आम्ही होळी करणार. सरकारला थेट इशारा. नमोचा 6वा हप्ता वितरणासाठी शासनाचा नवीन जी.आर. आला. शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आता थेट 6,000 रुपये. नमोचा हप्ता उद्यापासून थेट खात्यावरती. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा जिवंत समाधीचा प्रयत्न. सरकार मात्र कर्जमाफी करेना. शेतकरी महाराष्ट्रातील प्रचंड झाले संतापले. पीक विमा परताव्यासाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या. गेल्या 3 वर्षापासून पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी महाराष्ट्रात मराठवाड्यात प्रचंड आक्रमक. निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना गुंडाळणार. लाखो लोकांना बसणार फटका. त्याबरोबरच शेतकऱ्यांची पीक विमा अशा बहुतांश योजना गुंडाळण्याच्या तयारीत शेतकरी सरकार असल्याची बातमी. राज्यात उन्हाचा झटका वाढला. अकोला 42-43 अंशांपर्यंत. महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 15 ते 19 दरम्यान जोरदार पाऊस. रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची बातमी. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण आंदोलनाचा पवित्रा. दुष्काळ असलेल्या भागात वळविणार महापुराचे पाणी. मराठवाड्याला होणार याचा मोठा फायदा. आगामी काळात होणार मोठा लाखो करोडोंचा खर्च. तरी मराठवाड्याला होणार सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न. कोकणातील मच्छीमारांसाठी पुढील 5 महिने आर्थिक मंदीचे प्रतिकूल हवामान. शासनाच्या बंदीमुळे मत्स्य उत्पन्नात मोठी घट. सरकार मच्छीमारांना मदत करणार का, याकडे सर्वांचं लक्ष. कर्जमाफीसाठी थांबलेल्या 23 लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे झाले बंद. सरकारच्या भूमिकेनंतर बँकांकडून नोटिसा आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात. मात्र शेतकऱ्यांच्या दारात आल्यानंतर त्यांना बडवा. शेतकरी संघटना. 131 दिवसानंतर शेतकरी नेत्याने उपोषण घेतलं मागे. तुमचा आदर करतो मात्र संघर्ष सुरूच राहणार. शेतकऱ्यांना ग्वाही. अखेर कृषी मंत्री कोकाटे यांनी मागे शेतकऱ्यांची माफी. शेतकऱ्यांबद्दल केलेले होते वादग्रस्त वक्तव्य. कोकाटे यांचं 3रं शेतकऱ्या व्यक्तीचं वादग्रस्त वक्तव्य. काढण्यात आलेल्या उन्हाळा कांद्यावरती पावसाळी अवकाशाचे मोठे सावट. शेतकऱ्यांचा कांदा पूर्णपणे भिजला. सरकार मदत करणार का, याकडे लक्ष. तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्रातील शेतकरी आता पीक विमा नुकसान भरपाई याची वाट बघत असताना कर्जमाफी होणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे. सरकार पुढील आठवड्यात मोठा निर्णय घेण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे. बघूया कर्जमाफी होती का. धन्यवाद. जय हिंद, जय